आणि अशा पद्धतीनं आम्ही परत एकदा 2-3 दिवसाच्या नंतर लगेच एकदा यात्रेमध्ये परत एकदा आलोय आणि आता आम्ही इकडून चालत जातोय. गाडी आमची इथं पार्क केलेली आहे. इथं गाडी पार्क करून परत इकडे यात्रेमध्ये निघालोय आम्ही. सोबत बायको आहे, घरून आई आणि भाऊ यायला लागलेत. आणखी बघू आपल्याला पुढं जाताना कोण कोण भेटतंय. यात्रेमध्ये आता भरपूर ओळखीचे लोक पण भेटणार आहेत आणि सुंदर असा नजारा आपण या रात्रीच्या वेळेला सुंदर लाइटिंग वगैरे लाईटनं सजलेली ही यात्रा, सिद्धेश्वर मंदिराची यात्रा आणि हा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आपण सगळे पाहू शकताय. मी परत एकदा तुम्हाला सगळ्याला सांगतो, यात्रेला या, नक्की या. खूप एन्जॉय आहे यात्रेमध्ये, खूप मजा करता येईल यात्रेमध्ये तुम्हाला. परत एकदा सांगतो, यात्रेमध्ये या. तर आता यात्रेमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवूच की आम्ही काय करतोय काय नाही, तुम्ही पण बघू शकता. आणि परवाच्या दिवशी आम्ही इथं काही पोस्टर लावले होते, मूर्ख लोकांनी फाडलेले आहेत. पण इथं जे लावलेलं तुम्हाला दिसायला लागलेलं आहे हे आणखी तसंच आहे. मास्टर्सचं नाव इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता. थोडं पुढं आल्यानंतर इथं सुद्धा मास्टरचं नाव तुम्ही पाहू शकता. इथं सुद्धा मास्टरचं नाव आहे, इकडं सुद्धा मास्टर आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मास्टरचं नाव, यात्रेमध्ये जात असताना तुम्हाला मास्टर्सचं नाव दिसेल. ही यात्रा, हा यात्रेला जाणारा रोड आणि हा चंद्र, म्हणजे चंद्र सुद्धा यात्रेला पाहत आहे असं आपण म्हणू शकतो. चंद्राला सुद्धा यात्रा पाहावीशी वाटल्या असल्यामुळे चंद्र सुद्धा यात्रा पाहायला आलेला आहे. खूप छान अशा पद्धतीनं चंद्र इथं आपण पाहू शकता. वाव, नाईस. आता किती सुंदर दिसत आहे चंद्र. इथं यात्रेसाठी भैया आणि आई पण आलेले आहेत. पप्पा पण आले असतील बहुतेक, बघते मी कोण कोण आले. हो, आई आणि भैयाच आले, पप्पा नाही आले वाटते बहुतेक. तर आता आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवतो, पूर्ण यात्रा दाखवतो परत एकदा. आणि विशालला जायचं होतं क्लासला, त्यानिमित्त त्याला आम्ही टाटा बाय बाय केला आणि आम्ही आलो यात्रेमध्ये. आणि इथं जवळजवळ आमची फॅमिली येत आहे एक एक करून. हे ताई आहेत, ताई आलेले आहेत, त्यांचे 2 छोटे छोटे चिमुकले ताई आणि भैया आलेले आहेत. आता परत मावशी येणार आहेत. तुम्हाला दाखवतो आमची फॅमिली. त्यानंतर इथं आमच्यासोबत मावशी आणि काका आले होते. म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की यात्रेमध्ये सगळे एकत्र जायचं आणि त्यानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि एन्जॉय केलं. तर यात्रेपेक्षा जास्त आनंद होतं की सगळे एकत्र भेटलो. हॅपी टाईम. आणि मी ही माझी एकदम सुपर कूल ननंद. आम्ही दोघी आमचं इतकं छान बॉन्डिंग आहे ना, मैत्रिणीसारखं. आम्हाला सगळे म्हणतात की तुम्ही ननंद पाहिजे यात्रेमध्ये. वेगवेगळ्या याच्यामध्ये बसायचं, बघत होते राजकारणात वगैरे फार बसलेले होते. त्यात नवीन ट्राय आता सगळी फॅमिली आम्ही ब्रेक डान्समध्ये बसणार आहोत. मला भीती वाटत आहे, पण बघूयात आता काय होते. मला दाखवतो आम्ही. जर झालं तर त्यातमध्ये बसल्यावर व्हिडिओ करते, जर नाही झालं माझी व्हिडिओ करण्यासाठी सारखी हालत असेल तर मी करेल, नाहीतर मग नाही. कॅन्सल झालेला आहे, ते काहीतरी नवीन आलेलं आहे, तर आम्ही हे ट्राय करतो आता. बघूयात काय आहे.
ज्ञानेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. काम करून स्ट्रगल करून थकून इथं पण डान्स सुचत आहे. जा वर जा तिकडं. इकडे 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 माझ्याकडे. काय झालंय काय झालंय व्यू वाटलं येड आहे बघ. एवढे लेकर खेळायला एवढे लेकर आहेत की जा तिथं बघतो लहान आहे तुझ्यापेक्षा जपळ असं जायचं तरी इथेच पड आहे बघ. तुझ्या सोबत जा हिच्या सोबत जा. तिकीट घ्या तिकीट घ्या. हो दादा गेलं तिकीट. बॉस बोलते बॉस बॉस बोलते बॉस बॉस बोलते बॉस. आणि या ठिकाणी आमच्या घरचे सगळेच लोक आता इथले सगळेच ही ऍक्टिव्हिटी करायला चालले. तिकडची नवीन ऍडव्हेंचर आहे. नवीन ऍडव्हेंचर मध्ये सगळी गँग निघाली. चलो हे सगळे लोक आता निघालेत. कुठे पिशू ठेव पिशू ठेव की इथं. काय आणलीस पिशू ठेव की मग मी आहो की पण आपण बघू आता ह्यांचे काय रिॲक्शन आहेत. चाललेत तर फुल जोश मध्ये. सगळं संपून येऊ लागले. हो हे अंजू फिरलं. अरे ह्यांचं वरच जाणार रे. जड झालं का की त्याला. झालं संपलं. आता यांचे चेहरे बघू एका एकाचे आपण बाहेर आल्यानंतर. जास्त तिकीट नाही याला का नाही.
कसं वाटलं जिरली का? जिरली का? मस्ती जिरली का? आरती काय तिकडून निघाली तो का? डेंजर आहे का? कसं वाटलं? फुल पैसा वसूल. आणि इथं पारंपरिक पद्धतीनं जत्रेतला चिवडा भज्जे खाण्याचा प्रोग्राम चालू आहे. माणसाच्या आयुष्यात मैत्री असावी तर अशी असावी, चिवडा खाण्यापर्यंतची. आणि आमचा इकडे चिवडा जवळपास संपत आलेला आहे. आणि अंजली मॅडम अशा पद्धतीचा चिवडा असं बसून पहिल्यांदा खात असतील. मी जागीरदाराचीच बायको करून घेतला म्हणून सगळा खांड आहे माझा. आणि आमची आई आणि चिवडा खाऊन ह्या दोघींचं मन काही समाधान झालं नव्हतं. ही गँग जी आहे ती गोरगरिबाच्या खाद्यातली नाही. तर ह्या दोघींनी आता इथं येऊन सगळ्यांना सोडून दिलं आणि पावभाजी आणि मंचुरियन मागवले. आणि आता परत छोले भटुरे पण घ्यायला लागलेत ह्या दोघी. ह्या दोघींना काय चिवडा खाऊन पोट भरलं नव्हतं किंवा मन भरलं नव्हतं यांचं, म्हणून आता ह्या दोघींनी छोले भटुरे सुद्धा घेतलेले आहे. तर छोले भटुरे आल्यानंतर हे छोले पोस्टरवरचे छोले भटुरे आता इथं आमच्या टेबलवर येणार आहेत. मी काही हे खाणार नाही सगळं, पण आता ह्या दोघी घ्यायला लागलेल्या आहेत. तर आता आमचे छोले भटुरे आलेले आहेत आणि मॅडमांना छोले भटुरे खूप जास्त खायचे होते, त्याच्यामुळे त्यांनी छोले भटुरे घेतलेले आहेत. बघू आता छोले भटुऱ्याची टेस्ट काय कशी आहे. इथलं मंचुरियन तर काय एवढं खास वाटलं नाही आम्हाला. पावभाजी छान आहे, छोले भटुरे पण छान असणार आहेत. त्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही पण घरी आलो. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.